मित्रांनो नमस्कार. मी BL जोशी, कॉर्पोरेट ट्रेनर आणि सॉफ्ट स्किल कोच. आज आपण अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहेत अँड दॅट इज हाऊ टू मेक युअर मेमोरेबल फर्स्ट इम्प्रेशन. आज आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीला, एखाद्या ग्रुपला, एखाद्या ऑर्गनायझेशनला जेव्हा प्रथमदर्शनी भेटत असतो त्यावेळेला आपण काय तिथं सोडतो तर दॅट इज आर इम्प्रेशन अँड दॅट इज द फर्स्ट इम्प्रेशन. आणि आज आपल्या आयुष्यामध्ये, प्रोफेशनल आयुष्यामध्ये या फर्स्ट इम्प्रेशनला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शास्त्र असं म्हणतं, डेटा असं म्हणतं की युअर फर्स्ट इम्प्रेशन इज क्रिएटेड विदिन 3 to 7 seconds. So we will have to be very alert and very positive about creating our first impression. असं म्हणतात की तुम्ही एकदा दिलेलं पहिलं इम्प्रेशन हे कायम राहतं आणि हे जर इम्प्रेशन तुम्हाला बदलायचं असेल तर तुम्हाला 21 वेगवेगळे प्रयत्न करावे लागतात. So that's why your first impression has to be very powerful impression. आज आपण हे इम्प्रेशनच्या बाबतीत म्हणत असताना काय आहे तर आपण वी आर कॅप्चरिंग द अटेन्शन ऑफ अनदर पर्सन. आज त्याचा पटकन आपल्याकडे लक्षात गेलं पाहिजे, लक्षात राहिलं पाहिजे ही व्यक्ती, ही संस्था, ही ऑर्गनायझेशन, ही कंपनी. सो इन्व्हायटिंग अटेन्शन इज द फर्स्ट आस्पेक्ट. दुसरं, आज आपण तिथून जात असताना एक मेमोरेबल मार्क सोडून गेलं पाहिजे तिथं की येस दिस ऑर्गनायझेशन, दिस पर्सन इज नोन फॉर दिस युनिक कॅरेक्टरिस्टिक. हा दुसरा महत्त्वाचा भाग आहे. तिसरा, आज आपल्याला फर्स्ट इम्प्रेशन म्हणजे काय करायचं तर प्रेझेंटिंग आवर सेल्फ, आवर बेस्ट व्हर्जन ही आपल्याला इथं प्रेझेंट करायची आहे. आणि त्याकरता कुठले कुठले मुद्दे आहेत तर हे मुद्दे इथं आपण प्रामुख्याने बघणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे वेन वी आर टॉकिंग अबाउट द फर्स्ट इम्प्रेशन, बी युअर सेल्फ. आज प्रत्येक व्यक्ती वेगळी असेल, आपण कोणाला कॉपी करायला गेलं तर ते जमणार नाही. आज तुम्ही जसे आहात तसे, तुमची जी काय इनर कॉन्शियस आहे, तुमचे प्रेफरन्सेस आहे, तुमच्या व्हॅल्यूज आहेत, बिलीफ सिस्टीम्स ज्या आहेत ना त्या ॲज इट इज डिस्प्ले करा. डोंट ट्राय टू कॉपी समवन बिकॉज दॅट इज नॉट अ फेअर प्रॅक्टिस. बी व्हॉट्सएव्हर यू आर. आपल्याला कोणाला काही वेगळं प्रोजेक्ट करायचं नाही, खोटा तर कम्युनिकेशन अजिबात करायचं नाही. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे बी युअर सेल्फ. दुसरं महत्त्वाचा भाग म्हणजे माइंड युअर बॉडी लँग्वेज. एखाद्या व्यक्तीला आपण जेव्हा भेटत असतो त्यावेळेला आपण त्याच्याशी संवाद करत असतो, कम्युनिकेशन करत असतो. आणि कम्युनिकेशनचा नियम असा आहे की तुम्ही संवाद करत असताना इट हॅज टू बी एक्सलंट कोऑर्डिनेशन of your words, your tonality and your body language. And body language carries a 55% of the weightage in your communication. And always remember that your body language will never lie. तुम्ही जे शब्द बोलता आणि तुमची देहबोली आहे ह्याच्यामध्ये एक संगता असण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे बॉडी लँग्वेज हा एक त्यातला सगळ्यात महत्त्वाचा असलेला आस्पेक्ट आहे. तिसरा त्यातला फर्स्ट इम्प्रेशनच्या बाबतीमधला भाग म्हणजे ड्रेस टू इम्प्रेस. आज एखाद्या व्यक्तीकडे गेल्यानंतर तुम्ही वस्त्र कसे परिधान करता ह्याच्यावरून तुमचं फर्स्ट इम्प्रेशन ठरतं. आपल्याला बऱ्याच वेळा असं वाटतं की आय एम ए इंटेलिजंट पर्सन, आय एम ए डिफरंट पर्सन, आय एम ए युनिक पर्सन. विन आय ओपन माय माउथ आय विल टेल द कम्युनिटी, टेल द पीपल हू एम आय. पण आज आपण एक शब्द पण न बोलता आपल्या ड्रेसच्या माध्यमातून आपण कम्युनिकेट करत असतो. आणि म्हणून ड्रेस फॉर सक्सेस, ड्रेस टू इम्प्रेस. आज तुम्ही जेव्हा ड्रेसअप करता तेव्हा तुमचा रोल काय, तुमचा गोल काय आहे, तुम्हाला मेसेज काय द्यायचं आहे, विथ whom you are communicating and what you are communicating itself is done by the way you dress up yourself. So dress to impress. दुसरा एक त्यातला महत्त्वाचा भाग म्हणजे शो युअर जेन्युइन इंटरेस्ट. आज
आपल्याला अनेक गोष्टी आपल्यासमोर येत असतात, पण खोटं एखाद्या गोष्टीला होला हो म्हणणं किंवा नाहीला नाही म्हणणं हे बरोबर नाही आहे. आज मला काय आवडतं, माझ्या बिलीफ सिस्टीम्स काय आहेत, माझा इंटरेस्टचा एरिया कुठला आहे, एखादी गोष्ट अचीव करण्याकरता आपल्याला एखादी गोष्ट पटत नसेल, त्या गोष्टीला आपण हो म्हटलं ते कदाचित आपल्याला आत्ताही त्रासदायक असेल, पण लाँग टर्ममध्ये हे अतिशय त्रासदायक असणार आहे. त्यामुळे व्हॉट्सएव्हर इज युअर बिलीफ सिस्टीम, व्हॉट्सएव्हर इज इंटरेस्ट, दॅट ऑलवेज फॉलो, डोंट मेक ए फॉल्स कमिटमेंट. याच्यावर आणखीन एक महत्त्वाचा भाग आहे की बी काइंडनेस. बघा, आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आणि काइंडनेस इज नेव्हर आउट ऑफ फॅशन. तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीशी, एखाद्या कंपनीशी डील करता, तर ही ॲरोगन्सी असता कामा नये, हा ओव्हर कॉन्फिडन्स असता कामा नये, किंवा स्वतःबद्दल फाजील आत्मविश्वास असताना कामा नये. यू हॅव टू बी ऑल द टाईम very generous, very kind, and that is what is a need of any professionals. आज याबरोबर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येकाची एक काहीतरी पॅशन असते, अँड ऑलवेज शो युअर पॅशन. आज तुम्हाला कशामध्ये जास्त इंटरेस्ट आहे, तुम्हाला कुठली गोष्ट जास्त आवडते, कुठल्या गोष्टीमध्ये यू सिम्पली फॉरगेट एनिथिंग अँड एव्हरीथिंग अराउंड द वर्ल्ड, अँड दॅट इज युअर पॅशन. या पॅशन दाखवायला कधीही बागे पुढे बघू नका, बिकॉज दिस पॅशन विल मेक यू अ मोर सक्सेसफुल प्रोफेशनल ऑर अ ह्युमन बीइंग. याच बरोबर फर्स्ट इम्प्रेशनबद्दल बोलत असताना आज आपल्याला एटिकेट्स, मॅनर्स, आणि इस्पेशली इन अ कॉर्पोरेट वर्ल्ड, इन अ बिझनेस वर्ल्ड, यू हॅव टू अडॉप्ट सर्टन प्रोफेशनल एटिकेट्स. आज आपण घरी वेगळ्या पद्धतीने वागतो, आज आपण आपल्या मित्रांशी वेगळ्या पद्धतीने वागतो, आपलं कॉलेज लाईफ इज ऑल टुगेदर डिफरंट. पण जेव्हा आपण व्यवसायामध्ये किंवा नोकरीमध्ये आपण करतो, वी हॅव टू अडॉप्ट व्हेरियस प्रोफेशनल एटिकेट्स अँड मॅनर्स, अँड दोज आर द नॉर्म्स अँड रूल्स ऑफ द ऑर्गनायझेशन. आणि या एटिकेट्स मॅनर्समध्ये इस्पेशली तुमचं ग्रूमिंग इज ऑल्सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. त्यामुळे याही गोष्टींची आपल्याला निश्चितपणे काळजी घेतली जाते. अँड दिस इज व्हॉट इज युअर फर्स्ट इम्प्रेशन, अँड युअर फर्स्ट इम्प्रेशन हॅज टू बी ऑलवेज व्हेरी पॉझिटिव्ह. मित्रांनो, पीपल विल ऑलवेज फॉरगेट व्हॉट यू सेड. पीपल मे फॉरगेट व्हॉट यू डीड विथ देम, बट द पीपल विल नेवर फॉरगेट, or they will always remember how you made them to feel, and that can be achieved by your memorable first impression. I wish you all the best to maintain your memorable first impression. If you need any assistance, you can always rely on us. You can always attend our training sessions. We organize first impression training workshops for 2 days consecutively to go deep inside for your professional success. So I am sure that ह्या ज्या टिप्स आहेत, या टिप्स तुम्हाला फर्स्ट इम्प्रेशन मेमोरेबल करायला निश्चितपणे मदत करतील. I am sure you will like it, share it, and you will never forget to subscribe this channel. Wish you all the best. Thank you so much.